ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयिर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसावुणं येसो पञ्चनमो यारो सौवपावपनासनो मङ्गलानं च सवेसिं पडमं हवै मङ्गलं पडमं हवै मङ्गलं। जो पंच परमेश्वरी भगवान की, जो 24 तीर्थंकर भगवान की, जो देवादेव श्री आदिनाथ भगवान की, वर्तमान शासन नायक महावीर भगवान की जय। संत शून्याचार्य श्री विद्यासागर जी महाराज की जय। परम पूज्य आचार्य समय सागर जी महाराज की जय। 3 कम करोड़ मुनि महाराजों की जय। नमोस्तु नमोस्तु नमोस्तु। ವಿದ್ಯಾಸಾಗರ್ ಮಹಾರಾಜರ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರದಲ್ಲಿ 10 ಪ್ರಶ್ನೆಗಳ ಉತ್ತರವನ್ನು ನಿನ್ನೆ ನೋಡಿದ್ವಿ. ಇವತ್ತು 11ನೆಯ ಒಗಟು. नश्वर सब संसार की माया, शिवपत सच्चा समझ जो आया, ब्रह्मचर्य व्रत विद्याधारे, उम्रति कितनी बताओ प्यारे। ನಶ್ವರ ಸಬ ಸಂಸಾರಕ್ಕೆ ಮಾಯ, ಸಂಸಾರದ ಏನೇನು ಮಾಯೆ ಇದೆ ಅದೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ನಶ್ವರವಾಗಿದೆ, ಯಾವುದು ಶಾಶ್ವತ ಆದ್ದಲ್ಲ. ಶಿವಪತ್ ಸಚ್ಚ ಸಮಜನೆ ಆಯ, ಶಿವಪತ್ ಮೋಕ್ಷ ಮಾರ್ಗ ಹಿ ಸಚ್ಚ ನಿಜವಾದ್ದು ಅಂತ ಗೊತ್ತಾಯಿತು. ब्रह्मचर्य व्रत विद्याधारे, जब ये संसार सब माया है, सभी नश्वर है, कोई शाश्वत चीज़ नहीं है. यदि कोई शाश्वत चीज़ है तो मोक्ष है, ऐसे समझ में आया. तो उन्होंने क्या किया? ब्रह्मचर्य धार लिया. ब्रह्मचर्य कितने वयस में धार लिया उन्होंने? कब धार लिया? विद्याधर की ब्रह्मचर्य व्रत लेते समय विद्याधर की वयस आयु कितना था? 20 वर्ष, 20 ವರ್ಷಗಳು. चिंतामणि सम गुरु की वाणी, सुनकर मुनि बनने की रानी ठानी, कौन गुरु वे नाम बताए, विद्याधर की वैराग्य बढ़ाए. चिंतामणि सम गुरु की वाणी, ಗುರುವಿನ ಉಪದೇಶ ಏನಿದೆ, ವಾಣಿ ಏನಿದೆ, ಅದು ಚಿಂತಾಮಣಿಗೆ ಸಮಾನವಾಗಿದೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಸುನಕರ್ ಮುನಿ ಬನನೆ ಕಿಟಾನಿ, ತಾವನ್ನು ಮುನಿ ಆಗಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ನಿರ್ಧಾರವನ್ನು ಮಾಡಿದರು. ಕೌನು ಗುರುವೇ ನಾಮ ಬತಾಯಿ, ಆ ಗುರು ಯಾರು? ವಿದ್ಯಾಧರಕ್ಕೆ ವೈರಾಗ್ಯ ವಿದ್ಯಾಧರಲ್ಲಿ ವೈರಾಗ್ಯವನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸಿದಂತಹ, ವೈರಾಗ್ಯವನ್ನು ಮೂಡಿಸಿದಂತಹ ಗುರುಗಳು ಯಾರು? ಜಬ್ ಉನ್ಹೋನೆ गुरु की वाणी सुनकर, चिंतामणि समान गुरु की वाणी सुनकर मुनि बनने का भावना भाई, उनमें मुनि बनने का वैराग्य उमड़ाया. तो वो गुरु कौन थे ये पूछ रहे हैं. वो गुरु है श्री शांति सागर जी महाराज. कौन? शांति सागर जी महाराज. राग भाव को दूर भगाया, बचपन में वैराग्य को जो आया, दर्श शांति गुरु जी का पाया, कितनी उम्र में बताओ भाया. गुरु की वाणी चिंतामणि समान वाणी को सुनकर उनमें वैराग्य उमड़ आए, मगर कितने वय में, कौन से आयु में उनको वैराग्य उमड़ आया, वही पूछा देता है. ವಿದ್ಯಾಧರ್ಯ ವೈರಾಗ್ಯ ಯಾವ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಬಂತು? 9ನೇ ವಯಸ್ಸಲ್ಲಿ, 9वीं वर्ष में. जब वो 9 वर्ष आयु के थे तब शेडभाड़ में प्रवचन चल रहा था. तो मल्लप्पा अष्टगे ने परिवार सहित वहाँ महाराज की प्रवचन सुनने गए थे. तो उधर उन्होंने शांति सागर महाराज के प्रवचन सुने. उस समय उनका आयु सिर्फ 9 वर्ष के थे. तो उसी समय महाराज जी के प्रवचन सुनकर उनमें वैराग्य उत्पन्न हो गया था. कामदेव सा सुंदर लाला, मल्लप्पा का राज दुलारा, दादा दादी का नाम बताए, विद्याधर को खूब खिलाए.
कामदेव सा सुंदर सा काया। विद्याधर का काया शरीर कैसे थी? अत्यंत सुंदर था। तो मल्लप्पा का राज दुलारा, मल्लप्पा का प्यारा लाल था। तो उनकी दादा दादी का नाम क्या है बताइए, ऐसे बोल रहे। ವಿದ್ಯಾಧರರ ಅಜ್ಜ ಅಜ್ಜಿಯ ಹೆಸರನ್ನು ಹೇಳಿ. ಶ್ರೀ ಪಾರಿಸ್ ಅಷ್ಟಗೆ ಜೈನ್ ಮತ್ತು ಶ್ರೀಮತಿ काशी अष्टगे जैन. दादा थे श्री पारिस अष्टगे जैन और दादी का नाम था श्रीमती काशी अष्टगे जैन. जीवन को उन्नत है बनाती, संस्कारशाला सिखलाती, लौकिक शिक्षा कितनी बताना, विद्याधर की ज्ञान बढ़ाना. जीवन को उन्नत है बनाती, जीवन को उन्नत बनाती, श्रेष्ठ बनाती, संस्कार शाला सिखलाती. संस्कार कितने सिखाता है हमको? शाला स्कूल में सिखलाता है. लौकिक शिक्षा कितनी बताना, लौकिक शिक्षा कितने, ವಿದ್ಯಾಧರ್ ने कितनी लौकिक शिक्षा पाई थी? ವಿದ್ಯಾಧರ್ ಶಿಕ್ಷಣ ಎಷ್ಟಾಯಿತು, ಎಷ್ಟು ತರಗತಿಯವರೆಗೆ, ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಅವರ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸ ಮಾಡಿದರು? 9ನೇ ತರಗತಿ. ಮಹಾರಾಜ್ ಹೇಳ್ತಾರೆ 9 ಅನ್ನೋ ಸಂಖ್ಯೆ ಪರಿಪೂರ್ಣ ಸಂಖ್ಯೆ. ಯಾಕೆ? 9 की गिनती शुरू करे तो उसमें के 9 गुना 1 9, 9 गुना 2 18, 1 और 8 9, 9 गुना 3 27, 2 और 7 9, 9 गुना 4 36, 3 और 6 9, 9 गुना 5 45, 4 और 5 9, 9 गुना 6 54, 5 और 4 9, 9 गुना 7 63, 6 और 3 9, 9 गुना 8 72, 7 और 2 9, 9 गुना 9 81, 1 और 8 9, 9 गुना 90, 0 का वैल्यू नहीं है, और 9 गुण के 9 अंक. सो इसको सिर्फ ये टेबल जो है इसको पढ़ने से ऐसे आते हैं, बाकी सब ऐसे नहीं मिलता है. किसी भी करो तो वो 9 ही आता है, इसलिए इसको पूर्णांक बोलते हैं. और परिपूर्णता आ जाने के बाद आगे बढ़ने की क्या ज़रूरत है? 9 ओनली 9 ಅಂದರೆ 9 9 2 18, 8 1 9, 9 3 27, 2 7 9, 9 4 36, 3 4 9, 9 5 45, 4 5 9, 9 6 54, 5 4 9, 9 7 63, 6 3 9, 9 8 72, 7 2 9, 9 81, 8 1 9, 9 ಸೊನ್ನೆಗೆ ಬೆಲೆ ಇಲ್ಲ, 9. ಪೂರಾ ಮಗ್ಗಿ ಹೇಗೆ ತಗೊಂಡ್ರೂ ಕೂಡ 9 ಬರುತ್ತೆ ಸಂಖ್ಯೆ. ಅದರಿಂದ ಇದನ್ನ ಪರಿಪೂರ್ಣ ಸಂಖ್ಯೆ. ಪರಿಪೂರ್ಣ ಅಂತಂದರೆ ಜ್ಞಾನಪೂರ್ಣ ಆಯಿತು ಅಂತ. ಅದರಿಂದ ಅಲ್ಲಿಂದ ಮುಂದೆ ಓದೋ ಅವಶ್ಯಕತೆ ಇರಲಿಲ್ಲ ಮಹಾರಾಜರಿಗೆ, ವೈರಾಗ್ಯನೂ ಬಂದಿತ್ತು, ಅದರಿಂದ ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಇಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಆದ್ದರಿಂದ ಅವ್ರಿಗೆ ಯಾವ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ ವೈರಾಗ್ಯ ಬಂತು? 9ನೇ ವಯಸ್ಸಲ್ಲಿ ವೈರಾಗ್ಯ ಬಂತು. ಎಷ್ಟನೇ ಕ್ಲಾಸ್ವರೆಗೂ ಓದಿರು? 9ನೇ ಕ್ಲಾಸ್ವರೆಗೂ ಓದಿರು. 2 9. ವೈರಾಗ್ಯ ಬಂದಿದ್ದು ಪರಿಪೂರ್ಣ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲೇ, 9ನೇ ವಯಸ್ಸು ತುಂಬಿದಾಗ. ಓದಿದ್ದೆಷ್ಟು? 9ನೇ ಕ್ಲಾಸು. ಯಾವ ಮಾಧ್ಯಮದಲ್ಲಿ? ಕನ್ನಡ ಮಾಧ್ಯಮದಲ್ಲಿ. ವಿದ್ಯಾಸಾಗರ गुरु हमारे, भव्य जनों के बने सहारे, कितनी वय में दीक्षाधारी, पूज्य बने सबके अनगारी. विद्यासागर गुरु हमारे. कौन है हमारा गुरु? विद्यासागर महाराज जी. क्या करते हैं वो? भव्य जनों के बने सहारे. जो भव्य जन है उनके सहारे है. कितनी वय में दीक्षाधारी, पूज्य बने सबकी अनगारी. अनगारी बनकर, गृह त्याग कर, मुनि बनकर उन सबको दीक्षा लेकर सबको सहारा बने. कितने वय में, कितने वयस्सು में ಅಂದರೆ ಅವರು ವಿದ್ಯಾಸಾಗರ್ ಮಹಾರಾಜರು ಭವ್ಯ ಜನಿಗೆ ಸಹಾಯಕರಾಗಿದ್ದಾರೆ, ಭವ್ಯ ಜನರ ಭಾಗ್ಯವಾಗಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಎಷ್ಟನೇ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ ದೀಕ್ಷೆಯನ್ನು ತಗೊಂಡ್ರು? 22 ವರ್ಷ में, 22ನೇ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿ. पढ़ते लिखते ज्ञान बढ़ाते, खेल कूद पर भूल न पाते,
खेल कौन सा सबसे प्यारा, विद्याधर तो जग में न्यारा। ಪಡತೆ ಲಿಖತೆ ಜ್ಞಾನ ಬಡಾತೆ, ಓದ್ತಾರೆ ಬರೀತಾರೆ ಮತ್ತು ಜ್ಞಾನವನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸ್ಕೋತಾರೆ. ಕೀಡು ಕೂಲು ಪರ ಬೂಲನ ಪಾತೆ, ಆಟದಲ್ಲೂ ಏನನ್ನೂ ಮರೆಯೋ. ಕೀಲು ಕೌನು ಸಹ ಸಬಸೇನ್ಯಾರ, ಅವ್ರಿಗೆ ತುಂಬ ಪ್ರಿಯವಾದಂಥ ಆಟ ಯಾವುದು? ವಿದ್ಯಾಧರ್ ತೋ ಜಗ ಮೇ ನ್ಯಾರ, ವಿದ್ಯಾಧರ್ ಜಗತ್ತನೇ ಬಹುತ್ ಪ್ರಸಿದ್ಧ ಹೇ. ವಿದ್ಯಾಧರಿಗೆ ಪ್ರಿಯವಾದ ಆಟ ಯಾವುದಾಯಿತು? ಶತರಂಜ್, ಚದುರಂಗ, ಚೆಸ್, ಇದು ಅವರ ಪ್ರಿಯವಾದ ಆಟ ಆಗಿತ್ತು. सच्चा श्रावक वह कहलाता, जीवन में संयम अपनाता, ब्रह्मचर्य प्रतिमा सुखदाई, विद्याधर ने कब ती पाई. ಸಚ್ಚಾ ಶ್ರಾವಕ ವಹ ಕಲಾತ, ನಿಜವಾದ ಶ್ರಾವಕ ಅಂತ ಹೇಳಿಸ್ಕೋತಾರೆ. ಯಾರು ಜೀವನ ಮೇ ಸಂಯಮ ಅಪನಾಥ, ಜೀವನದಲ್ಲಿ ಯಾರು ಸಂಯಮವನ್ನು ಪಾಲಿಸ್ತಾರೆ, ತಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಅಳವಡಿಸ್ಕೋತಾರೆ, ಅವರು ಸಚ್ಚ ನಿಜವಾದ ಶ್ರಾವಕ ಅಂದ್ಕೋತಾರೆ. ಬ್ರಹ್ಮಚರ್ಯ ಪ್ರತಿಮಾ ಸುಖದಾಯಿ, ಬ್ರಹ್ಮಚರ್ಯ ಪ್ರತಿಮಾ ಅನ್ನೋದೇನಿದೆ ಅದು ತುಂಬ ಸುಖಕರವಾಗಿದೆ. ವಿದ್ಯಾಧರ್ನಿ ಕಬತಿ ಪಾಯಿ, ಯಾವಾಗ ಪ್ರತಿಮಾಧಾರಿಯಾದರು? ವಿದ್ಯಾಧರ್ ಬ್ರಹ್ಮಚರ್ಯ ವ್ರತವನ್ನು ಯಾವಾಗ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿದರು? ಬ್ರಹ್ಮಚರ್ಯ ವ್ರತಕ್ಕೋ ಪ್ರತಿಮಾಕೋ ಕಬ್ ಸ್ವೀಕಾರತ, ಕೌನ್ಸಿ ಇಸ್ವಿ में? सन 1966 में, 1966ರಲ್ಲಿ ಮಾಡಿದರು. सोने जैसी चमके काया, माता पिता का मन हर्षाया, जन्म वर्ष तारीख बताओ, विद्याधर का इनाम पाओ. ವಿದ್ಯಾಧರಿಂದ ಬಹುಮಾನ ಪಡೆಯಿರಿ. ಸೋನೆ ಜೈಸ ಚಮಕಪಾಯ, ಬಂಗಾರದಂತೆ ಅವರ ಶರೀರ ಹೊಳಿತಾ ಇತ್ತು. ಮಾತಾ ಪಿತಾ ಕ ಮನಹರ್ಷ, ತಂದೆ ತಾಯಿ ಮನಸ್ಸಿಗೆ ಬಹಳ ಸಂತೋಷ ಆಯಿತು. ಅವರು ಯಾವ ವರ್ಷ, ಯಾವ ದಿನ, ಯಾವ ತಾರೀಖಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದರು? ಜನ್ಮ ಕಾ ವರ್ಷ ಅವ್ರ ತಾರೀಖ್ ಬತಾओ. 10 अक्टूबर 1946 में, 10 अक्टूबर 1946ರಲ್ಲಿ ಅವ್ರು ಇದು ಮಾಡು. देखो कुल का दीपक आया, विद्याधर ने जन्म है पाया, नगर कौन सा नाम बताओ, किंत राज को भूल न जाओ. देखो कुल का दीपक आया, ಕುಲದೀಪಕ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ವಿದ್ಯಾಧರ್ ಮೇ ಜನ್ಮ है, ವಿದ್ಯಾಧರ್ ಜನ್ಮವನ್ನು ಪಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಕಿಂತು ರಾಜ್ಯಕ್ಕೂ ಭೂಲ್ನ ಜಾವು, ಯಾವ ನಗರದಲ್ಲಿ ಅವರು ಹುಟ್ಟಿದ್ರು ಅದ್ರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಯಾವ ರಾಜ್ಯ ಅನ್ನೋದನ್ನು ಮರಿಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. विद्यासागर महाराज जी का जन्म कौन सी नगर में, कौन सी राज्य में हुआ था? सदलगा ग्राम में, कर्नाटका राज्य में. जलो जिनवाणी माता